कसा बसा जीव वाचवून मी माझ्या मुलगीला घेऊन तिथून सुटलेले आता. माझं काही न ऐकून घेता डायरेक्ट फोन काढून घेतला. माझ्या माहेरच्यांना कॉल केला, शिवीगाळ केली, घाण-घाण माझ्या आईला शिव्या दिल्या आणि त्याच्यानंतर मला बेदम मारहाण त्यांनी चालू केली. जवळपास अर्धा पाऊण तास मला ते बेदम मारत होते. हातपाय धरून मला सीझर माझं झालंय त्यामुळे माझे टाके अजून ताजे आहेत. 5 महिने झाले. त्या पोटावर सुद्धा त्यांनी लाथा, बुक्क्या, गुडघे वगैरे मारलेले आहेत. खाली पाडून मला डोक्यात वगैरे मारलेलं आहे. आणि माझं काही न ऐकून घेता मला काय न बोलू देता त्यांनी माझा हात पूर्णपणे निखळून मोडलेला आहे. माझा दंडातून हात मोडलेला आहे. शस्त्रक्रिया मोठी झालेली आहे. जवळपास माझा आता अर्धमेली झालेली त्या दिवशी. मी सतत चक्कर येऊन पडत होते. पण फक्त माझ्या बाळाकडे बघून ठाम राहिलेले आहे आणि मला माझ्या बाळासाठी न्याय पाहिजे एवढीच माझी इच्छा. कोल्हापुरातील राजारामपुरी 4 दिवसांपूर्वी मुलगा झाला नाही म्हणून आणि पैशाच्या मागणीसाठी सासरकडून होत असलेल्या छळाला कंटाळून अस्मिता काटकर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय. ही घटना ताजी असतानाच आता कागलमध्ये सुद्धा विवाहितेच्या अमानुष छळाची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणातून विवाहितेला पती आणि सासूने बेदम मारहाण केली आहे. याशिवाय वारंवार माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी सासरकडून तगादा लावला जायचा. मुलगा होण्यासाठी दबाव होता, मात्र मुलगी झाल्याने आपला अमानुष छळ केल्याचा आरोप विवाहितेने केलाय. या प्रकरणी विवाहिता वैष्णवी धैर्यशील मगदूम यांनी पती सासूसह दीराविरोधात कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमचं लग्न 2025 मार्च 18 रोजी झाले. त्याच्यानंतरनं 1-2 महिन्यापर्यंत व्यवस्थित होतं, सगळं चांगलं होतं. पण त्यांच्या अपेक्षा हळूहळू चालू झाल्या होत्या. माहेरच्यांकडून हे आण, ते आण, सोनं-नाणं आण, पैसा अडका आण, सगळे सण आला, हे जावयाला करायला सांग, ते तुला करायला सांग, लेकीला करायला सांग. हळूहळू त्यांच्या अपेक्षा माहेरच्यांकडून वाढत गेलेल्या. पण माहेरच्यांसोबत माझ्या चांगली वागणूक अजिबात त्यांची नव्हती. सतत त्यांचा अपमान करायचं, सतत त्यांना टोमणे मारायचं, माझ्या भावाला काहीतरी टोमणे मारायचं, आईला शिवीगाळ करायचं, हे सतत त्यांचं चालू होतं. तरीही माझ्या माहेरच्यांनी माझी मुलगी चांगली सुखात राहू दे म्हणून त्यांनी नांदवून घेऊ देत म्हणून सगळ्या अपेक्षा त्यांच्या पूर्ण करत आले. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मला लग्नानंतर 2-3 महिन्यातच प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्यांनी खूप त्रास दिला. सतत त्यांची असं बोलणं असायचं की मुलगाच होऊ दे, मुलगी नको, ह्या घरात मुलगी आली तर तू थांबू नकोस, तू नांदू नकोस, तू मुलगीला घेऊन जा, मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे. ह्या कारणावरून सुद्धा त्यांचे सतत मला छळ, मानसिक छळ, शारीरिक छळ त्यांचा माझा चालू होता त्यांना. त्याच्यानंतर सुद्धा डोहाळे जेवण आलं 7व्या महिन्यात. ते पण सासूबाई म्हणाल्या की मोठ्यानं करायला पाहिजे, माहेरच्यांनी करायचं पाहिजे. तेव्हा सुद्धा खूप खर्च केला. मुद्दाम मला 10,000 ची साडी पाहिजे असा हट्ट धरला. माझ्या मुलग्याला 14,000 चा सूट घ्यायचा असा हट्ट धरला. परत डोहाळे जेवणाचं डेकोरेशन असू दे, सगळं बुकिंग करणं असू दे, ह्याचा खर्च भरपूर झाला. त्याच्यानंतरनं सुद्धा डिलिव्हरी माहेरच्यांनीच करायला पाहिजे, बाळंतपण माहेरच्यांनीच करायला पाहिजे. त्याचा खर्च जवळपास 1,00,000 पर्यंत गेला. माझं सीझर झालं आणि क्रिटिकल झालं थोडं. त्यामुळे बाळाला सुद्धा थोडंसं क्रिटिकल होतं, त्यामुळे खर्च जरा जास्त झाला. त्याच्यानंतरनं पण सगळा एवढा खर्च करून पण त्यांचं मुलगी झाली म्हणून माझ्यावर राग होता, माझ्या मुलीवर राग होता. त्याबद्दल त्यांचं भरपूर छळ, मला मानसिक छळ चालू झाला. माझ्या माहेरच्यांसोबत चांगलं वागणं नव्हतं त्यांचं. माहेरी आल्यानंतर सुद्धा ह्यांना सारखं टोमणे देणं मुलगीबद्दल किंवा माझ्या वडिलांशी नीट न वागणं, सारखं अपमानित करणं, हे सगळं चालू होतं. आता मुलगी झाली आहे, तू माहेरीच राहा, इकडे येऊ नकोस, इकडे नांदायला परत येऊ नकोस मुलगीला घेऊन, असं सुद्धा त्यांचं सांगणं होतं. त्याच्यानंतर 5व्या महिन्यात जशी रीत असते त्यानुसार मी गेले मुलगीला घेऊन. तेव्हा त्यानंतर फक्त 15 दिवस झालेले, तर त्यांची अशी अमानुष मला मारहाण झालेली आहे. फक्त मुलगी झाली या रागापोटी किरकोळ कारणावरून मला भरपूर बेदम मारलेला आहे. कसाबसा मी तिथनं जीव वाचवून माझं कसाबसा जीव वाचवून मी माझ्या मुलगीला घेऊन तिथनं सुटलेले आता. 4 जुलै रोजी ही घटना झालेली आहे. त्या दिवशी सकाळी मला माहेरच्यांचा फोन आलेला. माझी म्हणजे बाळाची वगैरे काळजीपोटी चौकशी करत होते आणि त्यांच्याशी मी बोलताना त्यांना आवडायचं नाही. मग मी म्हटलं की मला बाळाचं वगैरे सगळं करायला लागतं. उद्यापासून जरा जास्त कामाचा लोड आहे. जेवणाचे डबे वगैरे करून द्यायचे आहेत. असं सगळं सांगत होते. त्यांना वाटलं मी तिथल्या काहीतरी चाड्या सांगते आणि हे मला काहीतरी बाहेरचे शिकवतायत. आणि त्याबद्दल त्यांनी माझं काही न ऐकून घेता डायरेक्ट फोन काढून घेतला. माझ्या माहेरच्यांना कॉल केला, शिवीगाळ केली, घाण-घाण माझ्या आईला शिव्या दिल्या आणि त्याच्यानंतर मला बेदम मारहाण त्यांनी चालू केली.
जवळपास अर्धा पाऊण तास मला ते बेदम मारत होते. हातपाय धरून मला मारत होते. सासूबाई, मिस्टर दोघं पण. आणि सीझर माझं झालंय त्यामुळे माझे टाके अजून ताजे आहेत. 5 महिने झाले. त्या पोटावर सुद्धा त्यांनी लाथा, बुक्क्या, गुडघे वगैरे मारलेले आहेत. खाली पाडून मला डोक्यात वगैरे मारलेलं आहे. आणि माझं काही न ऐकून घेता, मला काय न बोलू देता त्यांनी माझा हात पूर्णपणे निखळून मोडलेला आहे. माझा दंडातून हात मोडलेला आहे. शस्त्रक्रिया मोठी झालेली आहे. आणि शिर ब्लॉक झाली होती हार्टची जी होती ती. त्याची पण शस्त्रक्रिया झालेली आहे आणि डॉक्टरांनी मला आता 6 महिन्यापर्यंत मुदत दिली आहे. जर व्यवस्थित शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाली तरच हात माझा वाचू शकतो. नाहीतर मी हाताला मुकून बसीन असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. माझा हात निकामी होण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. एवढं सगळं होऊन जवळपास माझा आता अर्धमेली झालेली त्या दिवशी. मी सतत चक्कर येऊन पडत होते. आणि ऑपरेशन नंतर सुद्धा 2-3 दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होते. एवढं सुद्धा होऊन सुद्धा त्यांना अजून सुद्धा पश्चाताप नाहीये. एका सुद्धा गोष्टीचं त्यांना असं गिल्ट वाटत नाहीये, की आपण एवढं चुकलोय, एवढा सुनेला त्रास दिलाय, आपल्या नातीला एवढं केलं. तिला सुद्धा एकदा सुद्धा त्याने हातात घेतलेलं नाही तिकडं गेल्यापासून. सगळं मी तिचं सांभाळलेलं आहे. अंघोळ पाणी तिचं असू दे, तिचं खाणं पिणं, तिला झोपवणं, ती रडायला लागली तर तिला सांभाळणं, सगळं मी एकटीनंच सांभाळलेलं आहे. आमच्या दोघींच्या तब्येतीची सुद्धा त्यांनी जरा सुद्धा चौकशी कधीही केली नाही. आम्ही दोघी पण आजारी पडलो तरी दवाखान्यात वगैरे नेलं. आम्हाला औषध पाणी करणं एवढं सुद्धा त्यांनी कधी बघितलेलं नाही. उलट बेदम मला मारहाणच सतत, मानसिक छळ, शारीरिक छळ चालू होता. त्यांचं म्हणणं होतं मी माहेरच्यांशी संपर्क ठेवायला नको. जे मी त्या दिवशी मम्मीला फोन करून मी बोलत होतो आम्ही, आणि ती माझी आणि बाळाची चौकशी करत होती. त्यांचं म्हणणं होतं माहेरच्यांसोबत तू बोलायचं नाही, माहेरची आपल्या घराकडे येता कामा नये. पण फक्त जे काय अपेक्षा असतील, सोनं नाणं असेल, सण-सूद करायचं असेल, ते फक्त अपेक्षा तेवढ्या माहेरच्यांनी माझ्या पूर्ण करायच्या, असं त्यांची इच्छा होती. एकंदरीतच फक्त मुलगी झाली या रागामुळं, किरकोळ कारणावरून मला सतत टॉर्चर करून आणि मारहाण केलेलं आहे त्यांनी. हो, पोलिसात आला. मी डिस्चार्ज मिळाल्या लगेच आम्ही आयसीयूमधनं मी बाहेर पडल्या लगेच तशा अवस्थेतच पोलिसांकडे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार नोंदवलेली आहे. रात्री खूप वेळपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये थांबलेलो आणि त्या अजून सुद्धा काही कारवाई झालेली नाहीये. मग मी माझ्या मिस्टरांवर, सासूबाईंवर, मिस्टरांचे नाव धैर्यशील शिवाजीराव मगदुम, सासूबाई सौ नीता शिवाजीराव मगदुम आणि दीर आहेत शिवराज शिवाजीराव मगदुम. ह्या तिघांवर सध्या मी तक्रार नोंदवलेली आहे. कारण त्या तिघांचा मला भरपूर छळ आणि मारहाण त्यांनी केलेली आहे. त्यामुळे मला आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यामुळं आणि माझं जीवावरच पूर्ण बेतल्यामुळं मी हे पाऊल उचललेलं आहे आणि तक्रार नोंदवलेली आहे. कारण का मी 10 दिवस आयसीयूमध्ये होते आणि आता हे सहन करण्याच्या पलीकडे आहे. कारण का आपण बघतोय की आजूबाजूची परिस्थिती आता नुकतंच झालेलं आहे. अस्मिता, तिनं आत्महत्येचंच टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि मला फक्त माझ्या मुलगीकडे बघून तो निर्णय घेऊ वाटत नाहीये. तिथं माझ्या डोक्यात सुद्धा हा विचार आला होता, पण फक्त माझ्या बाळाकडे बघून ठाम राहिलेले आहे आणि मला माझ्या बाळासाठी न्याय पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. हो, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही माझी इच्छा आहे. नाहीतर माझ्या बाळाला आणि मला खूप जीवाला धोका आहे आमच्या दोघींना. त्यांचं वागणं बरोबर नव्हतं मुलगीबरोबर. आणि ती पण मला जरा सांगत नव्हती, का तर आपल्याला म्हणजे आपली आई मम्मी काळजी करत बसेल असं काही करायला. नंतर असं अचानक झाल्यानंतर तर ती फक्त घुटकून घेत बसली आणि एवढं हे केलं, सांगितलं नाही. आणि नंतर अचानक झाल्यानंतर खरं ती चांगली वागणूक इथं जरी आली तरी ती चांगली वागत नव्हती. इथं सुद्धा आली तर ती आम्हाला कमी लेखत होती. का तर ती वकील आहे. वकील आमच्यावर कुणी काही केलं, दबाव घातलं तर काही कोण करू शकत नाही, असं त्यांचा समज होता सगळा. आणि इथं आल्यानंतर सगळ्या मागण्या हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. अधिक महिन्यात तरी पण आम्ही थोडंफार का होईना जरा बोलवून ते केलं. बारसं मोठ्यानं घातलं. परत मुलग्याच्या लग्नात त्यांना मानपान सगळा दिला असं हे केलं. परत डोहाळे जेवणाचं केलं. लग्न झाल्यानंतर हळद काढण्याचा आणि कार्यक्रम केला. असं करत दागिने वगैरे थोडं सगळं भरपूर केलं त्यावेळेला. तरी पण ती चांगली वागणूक देत नाही म्हणजे काय, माणसं आहेत म्हणायचे काय सैतान आहेत अशी सैतानासारखी. समजलं म्हणजे त्यावेळेला मारल्यानंतरच दवाखान्यात संध्याकाळी असं झालंय म्हणून सांगितलं, मारहाण केल्या. मी फोन केला तर माझ्या तिचा फोन काढून घेतला. मला नाही तशा शिव्या दिल्या. दिल्यावर मारलेलं हे केलं. हे मारलेलं सांगितलं नाही, असं झालंय म्हणून. नाहीतर काय नाही, फक्त त्यांना बोलवून, तुझ्या वडिलांना बोलवून बाळाला तेवढं दिलं, हे बाळ तेवढं तुम्ही न्यावं आणि तिचं फोटो वगैरे काढायला हे करायला पण स्कॅनिंगला तिकडं नेलेलं आहे. नंतर आल्यानंतर सांगतो तुम्हाला, असं फक्त म्हणून त्यांना सांगितलं.
नंतर मग संध्याकाळी सांगितलं की असं झालंय आणि सिटी हॉस्पिटलला नेले. मग ही गेली. ही गेल्यानंतर हिला विचारलं मारहाण केली, असं असं मारलंय म्हणून हिने सांगितलं त्यावेळेला. हिला भेटल्यानंतर मग कळालं. नाहीतर एवढं मारलेलं असं काही सांगितलं नाही. लहान फक्त जाऊन किती 15 दिवस झालेलं आणि लहान बाळाबरोबर असा प्रकार केलाय तिने. लहान बाळाला बाजूला ठेवलं. हिच्यावर दोघं मिळून मारले, सासूबाई, नवरा. असं म्हणजे हातासंगट म्हणजे पूर्ण मोडून फ्रॅक्चर करून सगळं हे करून ठेवले. म्हणजे त्यांनी काय सैतानासारखेच वागले तो. एखादा राक्षस पण असा कुणासंगट हे करत नाही. एवढी नीच माणसं अशी शिकेल. फक्त वकिलीच्या जोरावर आपल्या पुढं कुणाचं चालत नाही आणि कुणाचं काही करू शकत नाही. एवढाच फक्त त्यांचा समज आहे आणि जोर आहे तेवढा. आम्हाला न्याय पाहिजे फक्त बाळाला आणि तिच्या मुलगीला माझ्या. एवढा सगळ्यांनी मिळून त्यांनी न्याय मिळवावा एवढीच अपेक्षा आहे फक्त. त्यांना मोठी शिक्षा व्हावी. ही लई मोठं बोलत होती. आमची 40-50 कोटीची प्रॉपर्टी आहे. काय एक दिवस आम्हाला कुठली प्रॉपर्टी दाखवली नाही. फक्त एवढी प्रॉपर्टी आहे, हे आहे. मग ते आता प्रॉपर्टी मग बाळाला द्यायला पाहिजे की. बाळाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे तसं. बाळासंगट पुढं काय करायचं ते.